मराठा आरक्षणासंदर्भातली मराठा आरक्षणावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्यामध्ये 15 मिनिटे चर्चा झाली आहे। मराठा आरक्षण प्रश्नी सरकारने आतापर्यंत काय प्रयत्न केले याबद्दल शिंदेंनी पवारांना माहिती दिली आहे। तर मनोज जरांगे आणि लक्ष्मण हाकेंना सरकारने काय आश्वासन दिलं याबद्दल विरोधकांना काहीच माहिती नसते अशी खंत पवारांनी व्यक्त केली। यापुढे विरोधी पक्ष आरक्षण प्रश्नी नेमकी काय भूमिका घेतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत पुन्हा एकदा। निलेश, मुख्यमंत्र्यांनी जी माहिती दिली आहे त्यावर आता शरद पवारांची विरोधकांची नेमकी भूमिका काय असणार आहे, काय अपडेट्स आहेत? आज सह्याद्री अतिथीगृह या ठिकाणी मराठा आरक्षण यासोबतच दूध दरासंदर्भामध्ये यासोबतच प्रलंबित साखर कारखान्यांचे जे विषय होते या संदर्भामध्ये मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्यामध्ये बैठक झाली। यावेळी काही शिष्टमंडळ देखील आली होती। दुसरी महत्वाची बाब अशी आहे की मराठा आरक्षणाच्या अनुषंगानं शरद पवार आणि मुख्यमंत्री या दोघांचीच चर्चा झाल्याचं पाहायला मिळत आहे। महत्वाची बाब अशी आहे की यापूर्वी ज्यावेळेस 9 जुलैला सर्वपक्षीय बैठक ओबीसी आरक्षण मराठा आरक्षणाच्या प्रश्नी घेण्यात आली होती त्यावेळेस विरोधी पक्षानं या बैठकीवर बहिष्कार टाकला होता आणि सरकार आंदोलकांना काय उत्तर देत आहे किंवा काय आश्वासनं देत आहे याबाबत आम्हाला माहितीच नाही अशी भूमिका घेतली होती। त्यामुळे आजची ही बैठक अतिशय महत्वाची आहे। मुख्यमंत्र्यांच्या वतीनं आतापर्यंत मराठा आरक्षणाप्रश्नी काही करण्यात आलेलं आहे, सरकारनं काय आश्वासनं दिलेली आहेत याची माहिती थेट महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांना देण्यात आलेली आहे। त्यामुळे आता आरक्षणाचा जो चेंडू तो पुन्हा एकदा महाविकास आघाडीकडे येऊन पडतोय, कारण आता महाविकास आघाडीला आपली भूमिका जी आहे ती स्पष्ट करावी लागणार आहे। राज्यामध्ये मराठा समाजाचं ओबीसीतूनच आरक्षण हवं आहे अशा पद्धतीची भूमिका आहे। त्यामुळे आता मराठा आणि ओबीसी समाजाला कशा प्रकारे विरोधक या ठिकाणी आपलं आश्वासन देत आहेत हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। तर सरकार या बाबतीत काय निर्णय घेत आहे हे पाहणं देखील महत्त्वाचं राहील। निलेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।